मला तर असं वाटतं की इयत्ता पहिलीतल्या मुलाला सुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे एक्स्ट्रा लेक्चर असायला हवे. हो, गणित आणि विज्ञान नंतर शिकवा, आधी माणसासारखं कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवा. मित्रांनो, तुमची डिग्री फक्त तुम्हाला एखादा जॉब मिळवून देऊ शकते, पण त्या जॉबमध्ये तुमची प्रगती होणार की नाही, लोक तुमचा आदर करणार की नाही, ही गोष्ट फक्त आणि फक्त तुमची पर्सनॅलिटीच ठरवत असते. उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे संकट काळात तुम्ही स्वतःला कसे सांभाळता आणि इतर लोकांशी कसे वागता यावरून ठरत असतं. मग पर्सनॅलिटी कशी सुधारायची? यासाठी पुढील 3 सोप्या गोष्टी करा. पहिलं, आधी ऐका आणि मग बोला. प्रत्येक वादात स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू नका. शांत राहून दुसऱ्याचं ऐकायला सुद्धा शिका. हा सर्वात मोठा गुण आहे. दुसरी म्हणजे बॉडी लँग्वेज सुधारा. समोरच्या व्यक्तीशी बोलताना तिच्या डोळ्यात डोळे घालून बोला. हार्ट बॉडी पोस्चर ठेवा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. आणि तिसरी म्हणजे वाचन वाढवा. दिवसातून किमान 2 पानं तरी वाचा. जर तुम्हाला ज्ञान असेल तरच तुमच्या शब्दांना काहीतरी वजन येईल ना. आणि सर्वात मोठी बोनस टिप, ज्यामुळे तुम्ही वरच्या 3 गोष्टींमध्ये 19-20 असला तरी चालेल, पण ती एक गोष्ट तुम्हाला बाकीच्या व्यक्तींपेक्षा एक अनफेअर ॲडव्हान्टेज देऊन जाते. ती म्हणजे तुमच्या शरीराला एक चांगला आकार असणे. खरंच, जर तुम्ही नॅचरली फिट दिसत असाल तर तुमच्या शब्दांना 10 पटीने जास्त वजन आणि आकर्षकता येत असते. आणि जर तुम्हाला पर्सनल कोच, कस्टमाइज मील प्लॅन आणि वर्कआउट प्लॅन हवा असेल आणि तो सुद्धा 100% मोफत, तर कमेंटमध्ये फिट लिहा. मी तुम्हाला स्वतः रिप्लाय करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.